नमस्कार, मी आहे पूर्वा आणि कॅमेराच्या मागे आहे सूरज। तर असा आमच्या पूर्वा सूरज चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आम्ही गेलो होतो रायगडला। फक्त आमच्या फॅमिलीतले 4 जण नाही तर टोटल 35 जण। कारण होतं माझ्या काकांची 75 आणि रायगडवर जरा विचित्र वाटलं ना। पण तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे माझे काका म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर श्री विनायक केळकर हे त्यांच्या वयाच्या 60 नंतर जेव्हा ऍक्च्युअली सगळी लोक आराम करतात, रिटायरमेंट घेतात, त्यानंतर गेल्या 15 वर्षात जवळजवळ 10,000 किलोमीटर पेक्षा जास्त फिरलेत। यामध्ये रायगड सुद्धा त्यांनी 3-4दा पार केलाय, त्याला प्रदक्षिणा देखील घातली आहे। अशा माणसाची 75 रायगडवर झालीच पाहिजे की नाही असं सगळं डोक्यात ठेवून मावशीने प्लॅन केला आणि आम्ही सगळे निघालो। बरं 35 जणांना घेऊन जायचं म्हणजे किती तयारी लागते, कुठली बुकिंग लवकर करायला लागतात, मग काय काय तयारी नक्की केली पाहिजे, या सगळ्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघाच। रायगडवर कुठले पॉइंट्स बघायला मिळतात, गाईड कशी माहिती देतो, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। आम्ही तिची मावंट तुमचं स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराज के। चला आपल्या रायगड सफरीला सुरुवात करूया। चला रायगडला जायची तयारी आमची झालेली आहे। सकाळी 5 वाजता आम्ही निघतोय इथनं आणि ही बॅग जी सगळ्यात जास्त महत्वाची आहे, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या मला दिवसभरात लागणार आहे। आता ह्याच्यात काय आहे मी तुम्हाला सांगते, पण महत्वाचे काय आहेत, कारण माझ्या बरोबर 2 वर्षाची एक मुलगी आहे आणि 10 वर्षाचा एक मुलगा आहे। जेव्हा आपण वन डे ट्रिपसाठी मुलांना घेऊन जातो ना, तेव्हा काय काय तयारी आपल्याकडे असली पाहिजे त्याचा चार्ट मी तुम्हाला दाखवते। दोन्ही मुलांची वय लक्षात घेता दोघांसाठी बॅगेत काय वस्तू घेतल्या पाहिजेत आणि ह्या वस्तू घेताना लक्षात ठेवा की खूप वस्तू पण नाही घ्यायच्या ज्याने बॅग जड होईल आणि आपला खांदा दुखायला लागेल त्याने। सो लहान मुलीसाठी सगळ्यात महत्वाचं डायपर, वेट वाईफ आणि चेंजिंग मॅट, हे म्हणजे एक ग्रुपमध्येच येतं। अँटीसेप्टिक क्रीम तुम्हाला जी कुठली सोयीची आणि नेहमीची असेल घेऊ शकता। मी जनरली कैलाश जीवन हे कॅरी करते, कारण उन्हात जेव्हा फिरतो तेव्हा उन्हाने वगैरे त्रास झाला तर कैलाश जीवन हे उपयोगी पडतं। डास चावण्यासाठीचं क्रीम घेऊन ठेवायचं। सिपर कप हा नेहमी बरोबर ठेवायचा, कारण मुलांना एकदम मोठ्या बाटल्याने पाणी पिता येत नाही, सांडतं आणि उष्ट होतं ते। सो बेटर वे त्यांची बॉटल असलेली बरी। मोठ्या मुलांसाठी तुम्ही ज्याला स्ट्रॉ आहे अशी बॉटल घेऊ शकता। स्नॅक्स मध्ये शक्यतो बिस्किट, लाडू, शंकरपाळ्याचा कोरडा खाऊ आणि फळं घेतली तर केळं किंवा संत्र, म्हणजे प्रत्येक ठिकाणी धुवायला लागत नाही, कट करायला लागत नाही। जनरली लहान मुलं असतील तर मऊ भात हा नेहमी कॅरी करायचा। मऊ भात, खिमट, तुम्ही काही म्हणा त्याला, ते ठेवायचं, कारण मुलं सगळीकडचेच पदार्थ खातात असं नाही की ते देणं सेफ असतं असंही नाही। आणि एक मोठा नॅपकिन ठेवायचा, कॅप आणि हॅट, कारण उन्हात न फिरणार, त्यामुळे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या तुमच्याकडे असल्याच पाहिजेत। पण आणखीन एक महत्वाची गोष्ट, बरेचदा आपण काय करतो ना की सॅक घेतो की ज्याच्यामध्ये सगळ्या वस्तू आणि 2 खांद्यावर राहतं। सॅकचे 2 प्रॉब्लेम होतात की मुलांना आपण जेव्हा असं इथे खांद्यावर घेतो तेव्हा ते सॅकचे बक्कल वगैरे त्यांना इथे लागतात, टोचतात। अजून एक दुसरं कारण सॅकचं असं होतं की पटकन काही लागलं की काढता येत नाही। प्रत्येक वेळा आपण मुलांना कुठे ठेवणार, जे हातावर असतात, कोणाकडे जात नाही। सो मग दुसऱ्यांची मदत घ्या, ती सॅक काढा, असे खूप कटकटी होतात, असा माझा एक्सपिरियन्स आहे। तुमच्यापैकी कोणाकोणाचा असा एक्सपिरियन्स आहे तर मला कमेंटमध्ये सांगा। सो बघा ही मस्त अशी दणकट बॅग आहे, त्याच्यावर किती सामान तुम्ही डंप करू शकता। दुसरं म्हणजे की सामान घेताना ते हलकं पण असेल आणि उपयोगी असेल याची काळजी पण घेतली पाहिजे। आणि ही अशी पण तुम्ही खांद्याला लावू शकता, समजा इथे मुलांना घ्यायचं असेल तर ही अशी पण लावू शकता। सो मला ही बॅग जास्त प्रिफर होते जेव्हा मी वन डे ट्रिपसाठी जाते। तुम्ही काय चूज कराल, सॅक की ही बॅग, नक्की सांगा। तर असे आम्ही पुण्यातनं निघून रायगडला पोहोचलो आणि गेल्या गेल्या आज तिथे मस्त असं रोपवेचं दर्शन झालं आणि खूप भारी वाटलं की अशा रोपवेतनं आपल्याला आता जायचंय। तर रोपवेचं तिकीट पण लगेच मिळत नाही आणि त्यात आम्ही रविवारी गेलो होतो, त्यामुळे तिकीट घराच्या इथे एवढी गर्दी होती आणि खूप लाईन होती।
पण खूप सगळ्यात भारी म्हणजे माझ्या दादाने, हर्षद दादाने ऑलरेडी आमची तिकीटं काढून ठेवली होती. त्यामुळे आपापली आधार कार्ड दाखवून तिथे फक्त आम्हाला तिकीटं कलेक्ट करायची होती. त्यामुळे हे काम खूप सोपं झालं. आता तिकीट किती आहे आणि ते कसं काढायचं याचं सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिकीट घेतल्यानंतर सुद्धा सुटका नाही. तर ही एवढी मोठी लाईन आहे की जिथून आपल्याला आतमध्ये जायचंय. रोपवेकडे जाण्याची जी लाईन होती, जिथून रांग जात होती, तो पूर्ण जो रस्ता होता तो पण खूप सुशोभित केलेला होता. ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे फोटो किंवा स्वराज्याच्या रिलेटेड पत्रव्यवहार, युद्धामध्ये वापरलेल्या तलवारी, अशा बऱ्याच गोष्टी तिथे ठेवण्यात आलेल्या होत्या. आणि मग आम्ही जिथे रोपवे येतात तिथे गेलो आणि आमचा रोपवे आम्हाला येताना दिसला. इथे सगळं काम इतकं परफेक्ट ते करत होते ना की एका रोपवेमध्ये किती लोक, त्यांचे ग्रुप बनवा, त्याच्याप्रमाणे ठेवा. म्हणजे इतकी गर्दी असून सुद्धा हे काम इतकं प्लॅनिंगने आणि सुंदर होत होतं. याबद्दल खरंच मला कौतुक वाटतं. मस्त रोपवे मध्ये बसून आम्ही आता वर रायगडावर चाललोय. चला माझ्याबरोबर म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय बेस्ट अनुभव आहे. खालची झाडं, घरं हळूहळू अशी लहान लहान होताना भारी वाटतंय आणि भीती पण वाटते. रायगडावर जाऊन तिथले सगळे पॉइंट्स बघायचे, त्याबरोबरीने सगळी माहिती पण आपल्याला घ्यायची. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बऱ्यापैकी आम्ही वर आलोय रोपवेने आणि ऑलमोस्ट खालची जी गावं आहेत ना ती दिसेनाशी झाली आहेत मध्ये धुकं असल्यामुळे. पण तो असा हाईटचा फोबिया असल्यामुळे भीती पण वाटते. आणि हा असा मस्त कडा समोर उभा आहे, हे फिलिंगच वेगळं आहे. चला आलो तर रायगडवर वर आलो आणि आता आम्ही त्या रोपवेने आल्यानंतर जो दरवाजा लागतो तिथून आत जाणार आहे. आणि इथनं जो काय परिसर दिसतोय भारी. कसं वाटतंय रोपवेत आल्यावर? मस्त वाटतंय. इथून वर गेल्यानंतर आम्हाला आमचे गाईड भेटणार आहेत जे रायगडची पूर्ण माहिती आम्हाला देणार. बरं, याच्यानंतर आपल्या बरोबर आपले गाईड सुनील शिंदे आहेत. सर्वांचं शिवतीर्थ किल्ले राजधानी रायगडावरती सहर्ष स्वागत आहे. बघा सगळे गडावर रोपवेने वरती आलात. 5 मिनिटात बसून राजधानी किल्ले रायगडावरती आलात. पायऱ्याने आला असतात 2350 पायऱ्या आहेत. बघा 1.5 ते 2 तास पायी येण्यासाठी गडावर लागतात. ती गडाची पुढची बाजू होळीचा माळ, बाजारपेठेनंतर आपण सगळे जाणार आहोत. ती गडाची पुढची बाजू, ही गडाची बॅक साईड, मागची बाजू. बघा गडाचा हा पूर्ण परिसर हा 1200 एकर किल्ला आहे. बघा 1200 एकराचं पूर्ण क्षेत्रफळ आहे. पूर्ण गड बघायला 3 ते 4 दिवस लागतील. पण आज आपण बघणार आहोत बाले किल्ला, जो साधारण 4-5 तासामध्ये आपण हिरकणीकडे पाहू, नंतर मग इकडे बाले किल्ल्यामध्ये जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तर असे आम्ही सगळेजण आधी हिरकणी बुरुज जिथे आहे तिथे तो बघायला चाललोय. आमचे सगळे 35 जणांची जर वय बघितली तर सगळ्यात मोठी व्यक्ती ही 75 वर्षाची आहे आणि सगळ्यात लहान व्यक्ती ही 1.5 वर्षाची आहे. सो बाकी सगळे आम्ही त्याच्या आदले मधले लोक आहोत. पण मजा येते फिरायला. हॅलो, हाय. कड्यावरती या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगता येते. येथील हिरकणी बुरुजाची लाईटीची पोल दिसते समोरचं बघा, तिथे खाली हिरकणी बुरुज आहे. बघा हा आहे हिरकणी बुरुज. हिरकणी बुरुज प्रमाणे अनेक ठिकाणं रायगडवर आज आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी ती छोटे छोटे त्याचे क्लिप्स ठेवले आहेत, पण त्याचे स्वतंत्र व्हिडिओ डिटेलमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी पूर्वा सुरतला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. हा एक महाल, हा 6 गुंठ्याचा महाल आहे. हा पहिल्या दगडीचा खोरा, राण्यांचा हॉल, बेडरूम, पाठीमागे स्वयंपाकघर, लोखंडी ग्रिल लावलेली खिडकी, डाव्या साईड टॉयलेटची रचना. म्हणजे त्या काळात पण टॉयलेट वापरत होते. म्हणजे इंग्रज आपल्याकडे आले, आपलंच पाहून त्यांनी कॉफी केली. त्या काळात जे काय काय शोध लागलेले आहेत प्रत्येक स्पॉटवर सांगण्यात दाखवण्यात. त्या काळातली टॉयलेटची रचना कशी होती आणि सांडपाणी कसं वाहून जायचं हे देखील आमच्या गाईडने आम्हाला खूप छान प्रकारे सांगितलं. इव्हन टॉयलेट आणि बाथरूमच्या वर असलेली छत, आता ते छत नाहीये पण त्याचे अवशेष कसे तिथे आहेत हे देखील सांगितलं. हे सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी सांगणार आहे. त्याच पद्धतीने आम्ही त्या काळातला बाथटब सुद्धा बघितला आणि या बाथटब मध्ये शुद्ध पाणी अशुद्ध पाणी कशा प्रकारे फिरत होतं हे देखील आम्हाला बघायला मिळालं. तिथून पुढे आम्ही गेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिवाणखान्यामध्ये आणि आपण आता जिथे जातोय साधारण त्या जागेवर, एक्झॅक्ट जागा माहिती नाहीये पण साधारण या जागेवर महाराजांनी शेवटचे श्वास घेतले. महाराजांच्या चरणाला स्पर्श करून आम्ही पुढचे ठिकाण बघायला निघालो.
आणि मग त्यावेळची व्ह्यूइंग गॅलरी म्हणजे जिथून लक्ष ठेवलं जाईल किल्ल्यावर कुठला शत्रू आक्रमण करत नाहीये ना अशा या ठिकाणी तळ जे किल्ल्यासाठी मुद्दामून खोदण्यात आलं होतं अतिमहत्वाच्या ठिकाणावरती आणि पवित्र ठिकाणावरती आलेत बघा. इथे आलो की आपलं मन समाधान होतं बघा. असं हे पवित्र ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजदरबार. अनेक फोटोंमधनं आपल्या पुस्तकामध्ये आपण हा नक्की बघितलाय, पण तो प्रत्यक्ष बघताना डोळ्याचं पारणं फिटतं. अशा आमच्या महाराजांना मानाचा मुजरा. राजनीती धुरंधर शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत योगी राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता अष्टप्रधान मंडळ यांची निवासस्थानं आणि त्यांचे कचेऱ्या यांचं साधारण फाउंडेशन आम्हाला बघायला मिळालं. त्या काळातलं जे मार्केट होतं तिथून जाताना एखाद्या मॉल मधनं जावं असं वाटलं, इतके गाळे तिथे होते आणि त्याच्या मागे त्यांची राहती घरं. इथूनच आमचे गाईड सुनील दादा हे त्यांच्या घरी आम्हाला जेवायला घेऊन गेले आणि मस्तपैकी पिठलं भाकरी भात आमटी असा मेनू होता. इतकं चालून भूक लागल्यामुळे त्याचे व्हिडिओज नाहीयेत माझ्याकडे. त्या काळची सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे कडेलोट. तो कडेलोट पॉइंट टकमक टोक हे देखील आम्ही बघायला गेलो. सगळ्यात शेवटी जगदीश्वराचं मंदिर आणि त्या ठिकाणी असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी याला वंदन करून आमचं रायगड किल्ल्यावरची शेवटच्या टप्प्यात आली. आणि मग आम्ही रोपवेकडे जायच्या मार्गाला लागलो. आता इतकी गर्दी होती रविवार असल्यामुळे की तिथे काय करायला लागतं की आधी जाऊन आपल्याला टोकन घ्यायला लागतं आणि मग आपला नंबर ते अनाऊन्स करतात, मग आपल्याला रोपवेने खाली जायला लागतं. आम्ही तरी साधारण आम्हाला हे सगळं व्हायला 5 वाजले आणि खाली गेल्यानंतर जवळजवळ 2 तास आम्हाला रोपवे मिळण्यासाठी गेला. म्हणजे 2 तास आम्ही वेटिंग मध्ये होतो आणि या वेटिंग मध्ये छान गप्पा रंगल्या आणि रायगडवरचा हा एक दिवस खूप भारी गेला. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. भारत माता की. कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला पाहिजे होती ती सगळी माहिती मिळाली ना? जर कुठली माहिती मिळाली नसेल तर बिंदास्त कमेंट मध्ये विचारा. अहो हे आपलं चॅनल आहे. कमेंट मध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही शंका असतील त्या मला विचारायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलंच ना की हा फक्त एक व्लॉग होता रायगडचा, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला रायगडला कसं जायचं आणि तिथे काय बघायला मिळेल याची माहिती दिली. पण रायगडवर जे पॉइंट्स आम्ही बघितले म्हणजे हिरकणी पॉइंट्स असेल, कडेलोट पॉइंट असेल, महाराजांचा राजदरबार असेल, या सगळ्यावर स्वतंत्र व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन मिळेल. मग नक्की बघाल ना ते व्हिडिओ? अहो पण मग त्यासाठी आधी सबस्क्राईब करा. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअर करा. कारण मस्तपैकी आपण फिरत राहू, भेटत राहू आणि वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.